मी आत्ता सकाळपासून काही न्यूज बघत होते. मग तुमची लोक 18 लोकमत, TV9, मग सगळ्या चॅनलवर मी जात होती. पण तुमच्या चॅनलवर बऱ्याच लोकांचे तुम्ही इंटरव्ह्यू घेतले, बऱ्याच लोकांना विचारताय, तज्ज्ञ पण बोलत आहेत. त्यांचं म्हणणं आहे हे अधिवेशन होतं की बहुरूपी, बहुढंगी, बहुसोंगांचं अधिवेशन होतं. काय म्हणजे बिबट्या वाढले म्हणून एक आमदार फॅन्सी ड्रेस करून बिबट्याचा काय ठिकाणावर आहेत की नाही? अहो, आपण लोक तुम्हाला आमदार का बनवतात, मतं का देतात? तर कायदे बनवा, आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीबद्दल बोला, आमच्या आर्थिक दृष्टीबद्दल बोला. तुम्ही तर असे काही आव आणताय, जे काही गव्हर्नमेंट देत आहे ते आम्हाला भीक देत आहे ह्या गोष्टीप्रमाणे आव आणताय. आणि मग जनता तुम्हाला राजा बनवणार, तर जनतेला तुम्ही भिकारी बनवणार. हा खेळ आता जनता तुमचा उतरवणार. दुसरीकडे पाहिलं तर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून विवाद आहे. आत्ता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि त्याचबरोबर भाजपमध्ये कुठेतरी दोघांमध्ये युद्ध सुरू झालं, कारण नवाब मलिक हे त्याचं पूर्ण नेतृत्व करणार आहे. त्याच्यामुळे भाजपने याला नाराजगी व्यक्त केली आहे आणि फक्त शिंदेबरोबरच युती असणार असं सांगितलं जातं. भाजप काहीही करू शकतात, कारण ज्या वेळेला अजित पवारांना तोडलं शरद पवारांपासून, राष्ट्रवादी त्यांना दिली, देताना सगळं देत आहेत. आमचं पण धनुष्यबाण ज्या पद्धतीने दिलं गेलं आहे, मिळवलं नाही आहे, दिलं गेलं आहे. मिळवणं वेगळं, त्याच्यावर त्या धनुष्यबाणावर हक्क सांगणं वेगळं. हे दिलं गेलं आहे. तुम्ही नीट राहा, नाही तर तेही काढून घेऊ. आणि ते नीट राहावं, ते मिळावंच म्हणून पाहिजे ती चाटीगिरी आम्ही करू. आता अजित पवारांची वेळ आहे, महापालिका होऊन जाऊ दे, मग परत कोणाची वेळ येतं ते आपल्याला कळेल. आता आपण मध्ये पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन केल्यानंतर त्यांना गॅजेट सांगितलेलं, मात्र 594 गॅजेट अर्ज दाखल केले, त्यापैकी फक्त 58 अर्जच मंजूर केलेले आहेत. 58 जणांनाच ओबीसी दाखल नाही. मुळामध्ये जे 58 आहेत त्यांच्याकडे काहीतरी त्यांचे स्वतःचे गव्हर्नमेंटनी काय मेहरबानी नाही केली. पण ह्याच गव्हर्नमेंटच्या एका मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेऊन त्या शपथेचं काय झालं असं लोक विचारतात. मी मराठा समाजाचे माझे भाऊ वगैरे म्हणत आहेत की आम्हाला मिळाला पाहिजे, पण अजून नाही मिळत आहे. त्यामुळे शपथ घेऊन लोकांना फसवणं सोपं आहे, पण लोक विसरणार नाहीत हे तितकंच खरं आहे. मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एक विधान केलेलं आहे की एक कर्तबगार स्त्री ही मुंबईची महत्त्व झाली पाहिजे. तिच्या विचारांकडे कसं नाही, म्हणजे अमृता वहिनीने तो विषय चांगला मांडला आहे. आता त्यांच्या व्याख्या कर्तबगारीच्या काय त्या कशा आपल्याला कळणार? नेमके कर्तबगारी म्हणजे काय त्या त्याच सांगू शकतील. पण कर्तबगार महापौर असलाच पाहिजे, वेळ काळेचं बंधन न पाळता पाहिजे त्या त्या ठिकाणी नागरिकांसाठी संकट समय उपलब्ध झालं पाहिजे, ही आमची व्याख्या आहे. आता कर्तबगारी महिला ह्यांची व्याख्या मला नाही माहिती. चांगलं आहे का? महिला आहे, चांगलं आहे, कारण त्यांनी अनेक असे ठराव आणले आहेत जे महिलांसाठी कुठल्याही ठरावाला जाऊन त्यांना द्या तर कदाचित तो ठराव ते मंजूर करतील. मी त्याबद्दल बोलणार नाही. दुसरीकडे पाहिलं तर रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची म्हणजे कल्याण डोंबिवली असेल इतर ठिकाणी अनेक दिवसापासून आपसात वाद सुरू आहे. नगर परिषद याच्यामध्ये अनेक वाद समोर आले, मात्र आता 2 तास त्यांची काल बैठक झाली आणि त्याच्यामध्ये युतीमध्ये काही ठिकाणी लढण्याचं दोघांची निर्णय झालेला आहे. नाही, काय आहे, एनी हाऊ एनी कॉस्ट हो, म्हणजे आपण म्हणतो ना बाय हुक बाय क्रूक, मुंबई मिळवायचीच आहे. त्यामुळे चव्हाण आणि शिंदेनी झाले तर चव्हाण थोडे दिवस थांबा. चव्हाणांनी कदाचित सांगितलं असं मी थांबतो, माझा पक्ष मी वाढवणार, असं पण झालं असेल. तुम्हाला आम्ही दिलं आहे असं पण झालं असेल.
नाही, कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी पुणे असेल. सगळीकडे ते तर अख्ख्या महाराष्ट्राने देशात धुडगूस घालतायत. एकनाथ शिंदे यांना आपण आदित्य ठाकरेंनी टीका केली होती की त्यांनी बोलताना थोडी लाज ठेवावी, आरसात पाहावं. त्या आदित्य ठाकरेवरती प्रताप सरनाईक यांनी आज टीका करताना आदित्य ठाकरे यांना बाळकडू एकनाथ शिंदे यांनी शिकवलं असं सांगितलं. मग एकनाथ शिंदेचे जे चिरंजीव आहेत त्यांना बाळासाहेबांचं किंवा उद्धवजींचं बाळकडून नाही का? दुसऱ्याला आरसा दाखवत आहे तर पहिला आपला चेहरा बघा त्या आरशात. आदित्य अभ्यासपूर्वक बोलत आहेत, आदित्य तुमच्या वर्मावर बोट ठेवत आहेत तर त्यांच्या वयावर जाता का? मग तुमचं जे बाळ आहे, आपलं ते बाळ्या, दुसऱ्याचं ते काळ्या, अशी वृत्ती आहे का तुमची? त्यालाही बाळकडू बाळासाहेबांचं उद्धवजींचं मिळालं आहे. मग ते ठेवतात का उद्धवजींची? ज्या मुलाच्या बापाचा इतका घोर घोर अपमान करत असतील तरी त्यांनी ते पचवलं. पण जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे, जे चुकीचं चाललं आहे आणि ज्या चुकीच्या वरती भाजपचे कोणी बोलत नाहीत पण पहिले धावतात ते आमचे उपमुख्यमंत्री, तर तो मुलगा ह्या महाराष्ट्राचा, ह्या मुंबईचा सुपुत्र, ह्या देशाचा सुपुत्र आहे ना, मग बोलणार. दुसरी गोष्ट एक शेवटचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने आता विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरेजी गेलेले आहेत त्याच्यावरती देखील टीका होते की आठवड्याच्या विधिमंडळात एकदाच आलेले आणि एकदा येऊन अशा प्रकारची टीका करणे. तुम्ही किती वेळा बसताय, तो गोंधळ घालताय, तो लोक बघतायत. ते एकदा जरी आले ते खरे एकदा नाही हे म्हणतात, काही नरेटिव्ह पसरवतात. गेल्या आज शुक्रवार आहे, सोमवारपासून ते गेलेत, येत आहेत जात आहेत. पण त्यांनी जे विषय मांडले ते महाराष्ट्राच्या हिताचे मांडले आहेत. तुम्ही 24 तास राहून करताय का बहुरंगी बहुडंगी फॅन्सी ड्रेस? शेवटचा एक देवेंद्र फडणवीस यांनी एक टीका केली होती की कोण होतास तू, काय झालास तू, हिंदुत्वाचा तामिळनाडूच्या विषयावरती त्यांनी. बघा, त्या तामिळनाडूचा विषय खरा डिफरंट आहे, पण वडाची साल पिंपळाला आणि पिंपळाची साल वडाला लावायची सवय झाली आहे. त्यामुळे तो विषय घेऊन, तामिळनाडूचा विषय इथे घेऊन इथल्या लोकांची माती भडकवण्याचं काम चाललं आहे. महापौर आपला बसेल, कारण आता शरद पवार आणि अजितदादा यांची दिल्लीत अर्धा तास बैठक झाली आणि ज्या चर्चा चालू आहेत की काही पक्षामध्ये जागेसाठी वाटप, अशा वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. ॲक्च्युअल जेव्हा जागा वाटप होऊन निवडणुकीला वेग आहे, अजून महापौरांचं आरक्षण आलेलं नाही आहे, आरक्षण यायचं आहे. त्या आरक्षणानंतर ठरेल तिथे बाई बसणार की बुवा बसणार, तिथे अदर कास्ट बसणार की मराठा बसणार. हे बाजारात तुरी आणि इथे भटभटणीला मारी अशी म्हण आहे यांची. शरद पवार आणि अजितदादा यांची काल बैठक झाली, 20 मिनिटं त्या दोघांमध्ये चर्चा झाली. काका पुतण्यामध्ये अनेक तर्क वितर्क लावले जातात. ते बघा, जसं आता उद्धवजी आणि आदित्य घरातले आहेत, नात्यातले आहेत, रक्तातले आहेत, तसं त्यांचं तेच आहे. आपण जोपर्यंत खरी बातमी आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण तरी का तर्क आणि वितर्क लावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.